नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील 14 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधांसाठी राज्यव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील 9,84,414 मुलींना HPV लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही मोहीम पुढील 3 महिने राज्यभर राबवण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होणार आहे. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांचा तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका आणि आरोग्य सेविकांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील मातृत्व, बालआरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा विशेष सन्मानही करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्करोग प्रतिबंधासाठी तपासणी वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित करत HPV लसीबाबत योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. जगभरातील 160 देशांमध्ये HPV लसीकरण सुरू असून भारत हा 161वा देश असल्याचेही नमूद करण्यात आले. महिला डॉक्टर, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागाची मोठी ताकद असून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगत आरोग्य विभागामार्फत पुढेही सकारात्मक, दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक, सचिव ई रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉक्टर कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, संचालक डॉक्टर विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.